नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि त्याचबरोबर सर्वांना शुभ शुक्रवार. तर मैत्रिणींनो बघा, मला आज जायचं होतं बनाळीला. आता बनाळीला का, तर आज होतं शुक्रवार, तर आई शेकाबाईचं वार ना आज. मग आई शेकाबाई म्हणून आमच्या बनाळीत ओळखलं जातात बरं का, पण आई शेकाबाईचं मूळ नाव आहे आई बनशंकरी म्हणून. तर आई शेकाबाईचं मला दर्शन पण घ्यायचं होतं. आणि काल माझ्या जाऊबाईंनी फोन करून मला सांगितलं होतं की आज सवाशिणीचे कार्यक्रम आहे, तर तू ये म्हणून. तर दोन्ही पण काम झालं, मी आज जाणार होते बनाळीला. तर बघा, त्यासाठी मी आज सकाळी लवकर उठून सडा रांगोळी केलं, परत उंबरटा पूजा करून घेतली हळदीने लेपून, आणखीन तुळशी मातेचं पूजन केलं, वंदन केलं. आता जायचं म्हटल्यावर एवढं पटपट तर मला आवरावंच लागेल. तर काय झालं मैत्रिणींनो, आज मी माझा व्हिडिओ शूट करण्यासाठी कोण नव्हतं म्हणून मी काय केलं, समृद्धीला माझ्याबरोबर सकाळी लवकरच उठवून घेतली होती. तर तिची बघा नाटकं खूप चालू होती लवकर उठवल्यामुळे. का, तर तिला लवकर उठायची सवय नव्हती ना. तर कशी बशी आपली ती उठून व्हिडिओ शूट करायसाठी आली आली ते खरं, पण ती 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवूपर्यंत मला नाकी नऊ आलं होतं. तिला 100 वेळा मी व्हिडिओ पॉज करायला लावलं, तू इकडे थांब, तिकडे थांब, इथे स्टॉप कर, तिथे स्टॉप कर. ती तर इतकी बोर होऊन गेली ना, शेवटी इरिटेड होऊन गेली आणि मला म्हणले, तुझं व्हिडिओ काय ते तुझं तू शूट करत जा, मी जाते झोपायला म्हणली. आणि ती गेली निघून झोपायला. तर काय ना मैत्रिणींनो, मी पण यूट्यूबवर नवीन असल्यामुळे माझ्याकडे अजून काही साहित्य अवेलेबल नाही आहेत, जे काही शूटिंगसाठी लागतात ते. त्यामुळे व्हिडिओ बनवताना मला खूप प्रॉब्लेम्स येतात. नेमकं मोबाईल कुठे ठेवायचा आणि व्हिडिओ कसं शूट करायचं हेच कळत नाही आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण जाऊ आता आपल्या केबिनमध्ये. तर महिलांनो, केबिन म्हणजे आपलं किचनच ना. तर बघा, शुक्रवार म्हणून मी इकडे गॅस शेगडी पण पूजा करून घेतली होती आणि मुलांच्या टिफिनसाठी कणिक तिंबून ठेवलं होतं. त्यांना चपाती आणि भाजी बनवून दिली की आपलं मी इकडं बनायला जायसाठी आवरणार होती. तर मैत्रिणींनो, आज स्नेहलताईंनी डोसा दिला होता खाण्यासाठी, सन्निधीकडे पाठवून दिला होता. पर सन्निधीला डोसा खूप आवडला. सन्निधीने काय केलं, तिच्या टिफिनमध्ये मी ऑलरेडी 2 चपाती आणि भाजी पॅक करून ठेवली होती. तिनं ते चपाती भाजी काढून साईडला ठेवली आणि त्यातून 2 डोसा आपल्यासाठी पॅक करून घेतली आणि 1 डोसा ठेवला माझ्यासाठी. आणि जाताना मला सांगून गेली की मम्मी, तुला पण 1 डोसा ठेवला आहे बरं का, स्नेहल काकीने दिला आहे, खूप छान झाला आहे, खाऊन घेतो म्हणली. बट ठीक आहे म्हणलं, तर लेकीने एवढ्या आवडीने 1 डोसा माझ्यासाठी ठेवला आहे, तर ते मी खाऊन घेतला. डोसा एकदम छान झाला होता. तर बघा, डोसा वगैरे माझं इकडं खाऊन झालं होतं आणि मला डोसा खाऊन झाल्यावर वर चहा प्यायची पण तलप होत होती. पण काय करायचं, दुधातलं चहा प्यायला की आजकाल मला खूप पित्ताचा त्रास व्हायला लागला आहे. त्यामुळं म्हणलं आता मी माझ्यासाठी ब्लॅक टीज बनवते आणि ब्लॅक टी वगैरे बनवून मी तो पिऊन घेतला. आता कामं पण भरपूर पडली होती ना, मग ते पण मला पटपट उरकायचं होतं. परत स्नेहलताईंना पण कॉल करून सांगायचं होतं की आवरलं या म्हणून म्हणून मी आपली कामाला लागली. इकडे बघू शकता, माझी सगळी कामं मग उरकली होती. मुलांना वरण भात पण झालं होतं मुलांसाठी बनवून, परत भांडी वगैरे घासून झाली होती, कपडे पण मी धुवून घेतले होते. परत सगळ्या घराची साफसफाई केली होती, 4ही रूम्स मी स्वच्छ केले होते. आता बनाळीला सवाशिणीचं कार्यक्रम होतं, तर मी विचार केला की हा ग्रीन कलरचा साडीच वेअर करायचा, म्हणून मी माझ्यासाठी ग्रीन कलरची साडी काढून ठेवली होती. तर स्नेहलताई मला बोलल्या होत्या की मी 11 वाजून 15 मिनिटांनी येणार आहे, तर तुम्ही आवरून बसा म्हणून. तर माझं एवढं कुठल्या लवकर व्हायला हो, 11:30 वाजल्या होते तरी माझं काही अजून आवरलं नव्हतं. घर पण खूप घाण झालं होतं, ते क्लीन केल्याशिवाय मला काही जायचं नव्हतं. घर असंच घाण ठेवून मला कुठे बाहेर जायचं म्हणलं की खूप त्रास होता. तर इकडे माझं आवरून पण झालं होतं, मी साडी वगैरे वेअर केली होती. बघा साडी कशी दिसते, छान वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आता स्नेहलताई आल्या होत्या मला पिकअप करण्यासाठी. हे बघा स्नेहलताई, त्यांनी चेहरा कवर केल्यामुळे तुम्हाला दिसत नसतील. देवळात गेलं की ते मास्क काढतील त्यावेळी तुम्हाला दिसतील व्हिडिओमध्ये. फायनली आम्ही पोहोचलो बघा बनाळीत. आणि या आहेत आमच्या लैला भाभी. यांचं इथेच मंदिरा शेजारी दुकान आहे. तुम्ही यांच्याकडे देवळाला आला की यांच्याकडे तुम्ही खोबरं नारळ वगैरे घेऊ शकता. ओटीचं साहित्य पण मिळते, साडी वगैरे पण मिळते देवीसाठी. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो. इकडे बघा, तुम्ही आई शेकाबाईचं दर्शन घेऊ शकता. किती छान देवीला साडी वगैरे नेसवले, किती छान सजवले बघा देवीला. तुम्ही इथूनच दर्शन घ्या देवीचं. आणि हे पुजारी आहेत ते माझे धीर पण आहेत.
कारण मी पण पुजारीनंच आहे ना. तरी बघा इकडे आमचं नारळ वगैरे फोडून झालं होतं. तर इकडे देवीचं दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे. तर आता आपण चला मंदिर परिसर पाहायला जाऊया. तर मैत्रिणींनो, तुम्ही इकडे बघू शकता किती वेगवेगळ्या फुलांची शोची झाडे लावलेली आहेत. कमीत कमी 200 ते 300 रोपे तरी इकडे लावलेली आहेत मंदिरात. अगोदर ते असे फक्त निळ्या ड्रममध्ये प्रत्येक झाडं लावली होती. ते आता प्रत्येक निळ्या डब्यावर असे पेंटिंगचं काम चालू आहे. अजून तुम्ही इकडे बघू शकता किती छान असं पेंटिंग प्रत्येक त्या कुंड्यांवरती केलेलं आहे. ते प्लॅस्टिकचे निळे बॅरेलच आहेत, पण ते कुंडी म्हणून इकडे यूज केलेलं आहे. आणि त्या प्रत्येक बॅरेलवरती असं येलो कलर देऊन त्याच्यावर हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे किती छान असं पेंटिंगचं काम चालू आहे. तर हे बघा आमच्या मंदिराचा परिसर आहे. तर मंडळी, हे जे किचन रूम तुम्ही आता बघताय, हे फक्त पुजारी लोकांसाठी खास बनवलेलं आहे. इकडे पुजारी लोक स्वयंपाक बनवू शकतात. जी बाहेरची भक्त लोक येतात आई बनशंकरीच्या नैवेद्यासाठी किंवा सुवासिनींच्या जेवणासाठी, ती लोक शिदा वगैरे देऊन जातात. त्याचं स्वयंपाक इथे बनवलं जातं. बाकी कोणी इथे स्वयंपाक बनवू शकत नाही. आता इकडे बघा सुवासिनींच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. सर्वप्रथम या चिमुकल्या कुमारिकेचं ओटी भरण झालेलं आहे. आता ओटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे झालं की मग ती लोक आम्हाला जेवण वाढतील. आता इकडे बघा जेवायच्या अगोदर म्हणजे सुवासिनींच्या जेवणाच्या अगोदर काहीतरी म्हटलं जातं, ते तुम्ही आता ऐका. तर इकडे मस्त पुरणपोळ्यांचं जेवण वगैरे आमचं झालं होतं. आता आम्ही परत जाण्यासाठी निघालो होतो बघा इकडे. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.